नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्यासमोर अशा घटनेची माहिती देत आहे। दिनांक 1/02/2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ज्ञानोबा काका इडके आणि त्यांच्या पत्नी सविता इडके यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला। हे प्रकरण थोडक्यात राजकीय कारणावरून देवळाली गावातील काही समाजकंटक हिंदू समाजातील असून त्यांची नावे पूर्ण वरिष्ठापर्यंत ईमेलद्वारे करण्यात आली आहेत। त्याचबरोबर मंदाकिनी इडके हिच्या कुटुंबाला आमच्या दोघांचा खून करण्यासाठी सतत परावर्त करत असून यामध्ये अनेक राजकीय शत्रू सुवर्ण व इतर समाजातील असून ते लोक मंदाकिनीच्या कुटुंबाला आर्थिक बल व बाहेर गावचे अनोळखी मनुष्य पुरवत असणारे कानिफनाथ देवकुळे यांच्यासहित तक्रार अर्जात दर्शविले आहे। तसेच या सर्वांचे मोबाईल जप्त करून त्यांचे तत्काळ CDR व कॉल रेकॉर्ड सोशल मीडिया रेकॉर्ड तपासणी गरजेचे आहे। त्याचबरोबर आम्ही ढोकी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून माझ्या पूर्ण कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण देणे किंवा मंदाकिनी दामू इडके या गावगुंडांना तात्काळ अटक करावी। ही महिला 20 वर्षापासून माझ्या कुटुंबावर अन्याय करत आहे, तरी माझ्यावर केलेल्या सर्व खोट्या पोलीस केसची चौकशी CID मार्फत करण्यात यावी। मोकाट आरोपींना जेरबंद करण्यात यावे। तसेच या सर्व आरोपींना खालीलप्रमाणे भारतीय न्याय संहिता प्रमाणे कलम लावण्यात आली आहेत। 118, 1152, 352, 3512, 3513, 1262, 35